शिवसेनेच्याकडून कोणत्या कारणानं सातत्यानं फडणवीस लक्ष होत आहेत? हा अंतर्गत संघर्ष आहे का मुख्यमंत्री पदाची लालसा? पहिली तर प्रश्न आहे माझा, शिवसेना कुठली? एकनाथ शिंदेच्या पक्षात शिवसेना एकच आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात. नाही, ते खरंच आहे की शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, ती बाळासाहेबांची शिवसेना ही देखील एकनाथ शिंदे साहेबांची आहे. पण मला असं वाटत नाही, एक महायुतीचा समन्वयक म्हणून देखील मी काम केलं. त्यामुळे आम्ही काम करत असताना शिवसेना पक्ष जरी वेगळा असला, भारतीय जनता पार्टी पक्ष जरी वेगळा असला, तर या राज्याच्या सरकारमध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करत आहोत. सध्याच्या घडीला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे महाराष्ट्र काम करत आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे देखील आमचे नेते आहेत. त्यांचं नेतृत्व कोणीही डिनाय करत नाही आहे. त्यामुळे सातत्याने आम्ही एकच गोष्ट सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट जरी असेल आणि सुनेत्रा वहिनी आज त्या पक्षाच्या प्रमुख आहेत, हे आम्ही तिन्ही पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट म्हणजे रामदास आठवले साहेब देखील आमच्याबरोबर आहेत. अनेक छोटे घटक पक्ष एक आहेत आणि या सर्व घटक पक्षाचं नेतृत्व राज्यातलं देवेंद्र फडणवीस करत आहेत. देवेंद्र फडणवीसांवर जी टीका होती आहे आणि पुन्हा शिंदे मुख्यमंत्री होणार असं बाकीच व्यक्त होत आहे, खरं आहे का? कितपत खरं आहे? नाही बघा, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा इच्छुक असतो की त्यांचा नेता हा राज्याचा प्रमुख व्हावा. माननीय एकनाथरावजी शिंदे 2022मध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले, त्यांनी ज्या वेळेला बंड पुकारला, खूप मोठा लढा त्याच्यामध्ये झाला, त्यामध्ये मीही त्या निवडणूक जिंकलो. त्या काळात देखील आम्हाला असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे आणि कारण ते मुख्यमंत्री होते. त्या काळात शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला ती राजकीय परिस्थिती होती आणि ती परिस्थितीची गरज होती. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाने जर विचार केला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे, तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला नेहमीच वाटेल की देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री राहायला हवा आणि देवेंद्र फडणवीसांनीच या राज्याचं नेतृत्व करावं. जसं अदिती तटकर यांनी मधल्या काळात म्हटलं की सुनेत्रा वहिनी जर मुख्यमंत्री झाल्या तर मला आवडतील. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यांनी जर तो विषय मांडला तर त्याला फार राजकीय गांभीर्याने घेण्याची मला वाटतं गरज नाही, कारण हे तिन्ही नेते एकत्र आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची जी बॉन्डिंग आहे ती बॉन्डिंग राज्यामध्ये इतर कुठल्याही नेत्यांमध्ये नाही आहे. दादांमध्ये, एकनाथ शिंदेंमध्ये आणि देवेंद्रजींमध्ये जी बॉन्डिंग होती ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर बॉन्डिंग होती. त्यामुळे मला असं वाटतं की सध्याच्या घडीला राज्याच्या जनतेने मॅन्डेट जो दिला आहे, ज्यामध्ये 132 जागा या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या, 5 अपक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर घटक पक्ष बरोबर आहेत, म्हणजे 137, शिवसेनेचे 54, राष्ट्रवादीचे 41, अशी फार महाभयंकर मजबूत अशी युती आमची आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील. मला वाटतं की 5 वर्षाचा कार्यकाळ देखील ते पूर्ण करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ अतिशय उत्तम आणि चांगला चालू आहे. या राज्याच्या विकासाची गती असेल, आर्थिक नीती असेल, शेतकरी नीती असेल, कामगार असेल, महिला असेल, बेरोजगार असेल, तरुण असेल, युवक असेल, शिक्षण नीती असेल, आरोग्य निधी असेल, ह्या सर्वमध्ये देवेंद्र फडणवीस अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहेत आणि मला वाटतं की एकनाथ शिंदेंची साथ त्यांना आहे, सुनेत्रा वहिनींची साथ आहे, म्हणून हे राज्याचा गाडा ते अतिशय उत्तम पद्धतीने हाकत आहेत.